साताऱ्यातल्या गजवडी गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातनं पती आणि पत्नीवर कुऱ्हाडीनं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक करून गुन्हाही दाखल केलाय। विनायक याचे उषा नामक मुलीसोबत प्रेमसंबंध होते। त्यांच्या प्रेमसंबंधांना मुलीच्या नातेवाईकांचा विरोध होता, त्यामुळे त्यांनी 4 वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं। त्यानंतर काल गावच्या यात्रेनिमित्त हे पती पत्नी गावामध्ये आले होते। याची माहिती मुलीकडच्या नातेवाईकांना कळाली असता त्यांनी विनायक यांच्या घरावर हल्ला केला। यावेळी घरातून पळून जाण्यास पती पत्नी यशस्वी ठरले, मात्र विनायकच्या नातेवाईकांनी मुलीच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले। हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात आली आणि त्यातील एक जण फरार आहे। या हल्ल्यावेळी विनायक यांचा 2 वर्षीय मुलगा शेजारच्या घरी गेला असल्यामुळे सुदैवानं त्याला कोणतीही इजा झाली नाही। संबंधित घटनेची माहिती मिळताच क्षणी साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यामुळं पुढील अनर्थ टाळला गेला। कदाचित 1-2 हत्याही घडून आलेल्या असतात, पण पोलिसांनी जो तात्काळ कारवाई केली आणि तिथे पोहोचून दखल घेतली, त्यामुळे पुढचा अनर्थ टाळण्यात पोलीस यशस्वी झालेले आहेत। आणि या गुन्ह्यात 5 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आणि घडलेल्या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूया। किती लोक होते त्यांचे काय? ते पूर्ण घर होतं, त्यांचं कुटुंब होतं। हिचे आई वडील, चुलता चुलते, हिचा भाऊ, सक्का भाऊ आणि एक चुलताचा एक मुलगा एक मुलगा आणि एक मुलगी। आणि मारण्याचा उद्देश काय होता? मारण्याचा उद्देश लव्ह मॅरेज केलं तेच। तिथून तुम्ही गाव सोडून कुठे गेला होता काय? आम्ही मुंबईला राहायला। मुंबईलाच आहे। गाव सोडून आम्ही मुंबईला गेलो, तिथे सेटल झालो पूर्ण। आता गावची जत्रा होती म्हणून इकडे आलो। आम्ही मुंबईवरून किती 5 वाजता निघालो, 10 वाजता पोचलो गजवडीमध्ये। यात्रा आहे म्हणून आम्ही 4 वर्षांनी आलेलो गजवडीला लग्न झाल्यापासून। तर आम्ही ज्या दिवशी यात्रेचा दुसरा दिवस होता ना, त्या दिवशी तो दिवस का यात्रा झाली, दुसऱ्या दिवशी तो पण दिवस झाला। संध्याकाळी 11:45 दरम्यान आम्ही घरात आजी, पप्पा आणि सासू, मी आणि माझं बाळ असं आम्ही घरात 5 जण होतो। आणि माझं दीर आणि पाठच्या बाजूला होतो। बर। तर ते माझे आई वडील पाठीमागच्या दरवाजातून आले, दरवाजा तोडला, काठी कुऱ्हाडी हे घेऊन आले, दरवाजा तोडला म्हणून मी पळाले पुढे आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला मारलं, भरपूर सगळ्यांनी मारलं घरातून।